आयुष्यमान भारत मिशन योजनेतून आता 9 प्रकारच्या ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याची माहिती योजनेचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी दिली। राज्य शासनाच्या आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबाबत महाराष्ट्र शासन आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय इथं प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला। यावेळी त्यांनी आयुष्यमान भारत योजनेतून आता 9 प्रकारच्या ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून याचा GR देखील निघाला आहे। त्यामुळे आता महागड्या शस्त्रक्रिया गरिबांच्या आवाक्यात येणार आहेत अशी माहिती डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी दिली। या व्यतिरिक्त मागच्या कॅबिनेटमध्ये 9 ट्रान्सप्लांट, ज्यामध्ये हार्ट ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, लंग ट्रान्सप्लांट आहे आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटमधले 3ही प्रकार ऑटोलॉगस, ॲलोजेनिक आणि हेपॅटिक। आणि हार्टच्या संदर्भामध्ये जे मेजर तुमच्या सर्वांची तक्रार असायची की वॉल रिप्लेसमेंटला ज्या काही मेजर सर्जरीज असतात त्या टावी आणि TMUR मायटर वॉल रिप्लेसमेंटला तो एक आहे आणि त्याच्यातला याला 10 लाख रुपयाची तरतूद वेगवेगळा कॉर्पस फंड आम्ही आता तयार केला आहे। त्याचा GR निघाला आहे। अंमलबजावणीसाठी उद्याच्या 4 तारखेला मी राज्यस्तरीय बैठक ठेवली, त्यामध्ये SOP क्लिअर होतील आणि आम्ही या विषयामध्ये गरीबातल्या गरीब पेशंटला 22 लाखापर्यंत लिव्हर ट्रान्सप्लांट, 15 लाखापर्यंत हार्ट ट्रान्सप्लांट, 17 लाखापर्यंत लंग ट्रान्सप्लांट आणि BMT 10 लाखापासून 17 लाखापर्यंत अशा पद्धतीची खूप चांगल्या पद्धतीची तरतूद केली आहे। आजच्या हॉस्पिटलसाठी आता ग्रेड पद्धती बंद करण्यात आली असून आता सर्व प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये एकाच किमतीत उपचार होतील असं सांगताना सोलापूर शहरात 114 रुग्णालयांमध्ये शासनाच्या योजना लागू असून जे हॉस्पिटल रुग्णांना योजनेसाठी सहकार्य करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा यावेळी डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी दिला। तसंच सोलापूर शहरात आयुष्यमान भारत कार्ड कमी होण्यासाठी महापालिका जबाबदार असून पालिकेचे अधिकारी बैठकीला देखील गैरहजर होते, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असून येथील लोकप्रतिनिधी यांची साथ नसल्याची खंत देखील डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केली। शिवसाहेबांनी मेहनत घेतलेली, त्यामुळे फक्त वाईट याचं वाटतं की कॉर्पोरेशन मात्र दरवेळेसप्रमाणे साथ देत नाही। आजच्या बैठकीला त्यांचा कुणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता, त्यांना विषयाचं गांभीर्य कदाचित नसावं आणि पूर्ण जे काही जिल्ह्याच्या कार्डच्या याच्यावरती त्यांचं जर कोणी आलं असतं तर निश्चितच 34% पैकी त्यांचे 10-15% कार्ड जनरेट झालेले असतील। त्यामुळं जिल्हा यंत्रणेने कितीही काम केलं तरी जोपर्यंत शहरातली नगरपालिकेची महानगरपालिकेची यंत्रणा काम करत नाही तोपर्यंत याच्यामध्ये सुधारणा होणार नाही। त्यामुळे आजच्या बैठकीत अध्यक्षांना त्यांनी मी सूचना दिली की पुढची बैठक महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याच्या पूर्वी लोकप्रतिनिधी आणि ज्या ठिकाणच्या नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका या तिन्ही एकत्र CO, कमिशनर वगैरे यांचे प्रतिनिधी घेऊन यांना विषयाचं गांभीर्य करून माननीय प्रधानमंत्री महोदय यांचा महत्वाकांक्षी असलेला आयुष्यमान प्रकल्प शेवटच्या घटकांपर्यंत त्याची अंमलबजावणी होण्यासाठी त्यांची मदत लागणार आहे। या पत्रकार परिषदेला आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती।